पैसे देण्याचा निर्णय झाला आहे व एप्रिल हप्ता आता 14 जिल्ह्यांमध्ये मंजूर पण झाला। जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारला मिळाली असून आता ती रक्कम लगेच 14 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी आली आहे, ती म्हणजेच की आता आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील महिलांना मोफत साडी मिळणार आहे। तसेच आता कोणत्याही क्षणी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि या 14 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली असून आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आणि हप्त्याची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी कोणते 14 जिल्हे पात्र आहेत, तसेच आता कोणत्या महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांना साडीचा लाभ होणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे, सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की बहिणींना 21 रुपयांचा पहिला टप्पा जाहीर झालेला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथजी शिंदे आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांचा महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता लगेच 21 रुपयांचा हप्ता थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय तर या ठिकाणी झालेला आहे। तसेच आता एप्रिल हप्ता 14 जिल्ह्यांमध्ये मंजूर पण झालेला आहे। जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारला देण्यामध्ये आली असून आता ती रक्कम लगेच 14 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे। तुम्हाला आता पैशाचे 3 मेसेज येणार आहेत आणि त्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता 14 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग आता हे 14 जिल्हे कोणते आहेत त्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे, ती म्हणजेच की आता आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील महिलांना मोफत साडीचे वाटप करण्यामध्ये येणार आहेत आणि याकरिता आता 14 जिल्ह्यांचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यातील महिलांना हप्त्याची रक्कम तर मिळणारच आहे, मात्र त्यासोबत आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच की आता आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील महिलांना मोफत साडीचे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश आहे। आता हे 14 जिल्हे कोणते असणार आहेत त्यांची नावे मी पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आता कोणत्याही क्षणी 36 जिल्ह्यांपैकी राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये आता हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। 14 जिल्ह्यांची आता यादी देखील जाहीर झाली असून त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आणि हप्त्याची रक्कम आता डीबीटीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 14 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची रक्कम आणि गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आता थेट डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि त्यासोबत आता महिलांना मोफत साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या लाभासाठी म्हणजेच की एकूण 830 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करणे गरजेचे असणार आहे। आता कोणते काम केल्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी पाहू शकता आता गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करणे गरजेचे असणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे। यासाठी तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रांसोबत तुम्ही अर्ज करू शकता। हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे। म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र त्यासोबत आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा देखील मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळणार आहे। तसेच आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या यादी देखील या ठिकाणी जाहीर झाल्या आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता महिलांना तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। पहिल्या टप्प्यामध्ये काही महिलांना आता 3000 रुपये मिळणार आहेत, त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 1500 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही महिलांना 500 रुपये मिळणार आहेत। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना 3000 रुपयांची रक्कम ही मिळणार आहे ते आपण पाहूयात। तर तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये काही महिलांना थेट 3000 रुपयांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती थेट 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि हे 3000 रुपये आता मंजूर देखील झाले असून काही महिलांच्या बँक खात्यावरती आता एकूण 3000 रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता काही महिला मार्च हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या, अशा महिलांना आता मार्च महिन्याच्या हप्त्याचे एकूण 1500 रुपये या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मार्च महिन्याच्या हप्त्याचे एकूण 1500 रुपये आणि
एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचे एकूण 1,500 रुपये असे एकूण आता 3,000 रुपये काही महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की ज्या महिला मार्च हप्त्यापासून वंचित होत्या अशा महिलांना आता थेट 3,000 रुपयांचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता 3,000 रुपयांची रक्कम देखील काही महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर आता 830 रुपये देखील म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचे तसेच साडीचे वाटप करण्यामध्ये येणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये तसेच हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर आता कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये आता हप्त्याचे वाटप होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता बीड जिल्ह्याचा या देखील समावेश पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा पहिला जिल्हा बीड आहे। दुसरा जिल्हा आता लातूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावरती आता बीड आणि लातूर जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की पुणे जिल्हा। आता पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। तसेच या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की आता पुणे देखील जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजेच की आता छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर जर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावरती सध्या जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी साडीचे मोठ्या प्रमाणावरती वाटप करण्यामध्ये येणार आहे। साडीचे देखील वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील 830 रुपये आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजेच की आता सांगली। सांगली जर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील आता महिलांना साडीचे वाटप सुरू झालेले आहे। आता आंबेडकर जयंतीनिमित्त महिलांना साडीचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील आता डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सांगली जिल्ह्याचा देखील आता यामध्ये मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता या ठिकाणी आपल्याला सोलापूर जिल्ह्याचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता सोलापूर जिल्ह्यातील महिलांना एकूण आता म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे एकूण 830 रुपये आता जमा होण्यास तर सुरुवात झाली आहे। मात्र आता साडीचे देखील लवकरात लवकर सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची देखील आता रक्कम लवकरच या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच का आता या ठिकाणी धुळे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावरती साडीचे वाटप होणार आहे। तसंच गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये आणि हप्त्याचे देखील आता वाटप होणार आहे। त्यानंतर आता 14 जिल्हा म्हणजेच की 14 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। त्यामध्ये आता या ठिकाणी नंदुरबार देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती महिलांना दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आता लवकरच एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे आता पुढचा जो जिल्हा पाहायला गेला तर आता अहिल्यानगर जिल्ह्याचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर महिलांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी जिल्हानिहाय मंजुरी यादी। तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे मी वाचून दाखवणार आहे। या ठिकाणी आता जिल्हे आहेत अहमदनगर असेल, त्यानंतर जिल्हा आहे कोल्हापूर, अकोला, लातूर, अमरावती, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे। त्याचबरोबर आता पुढील जिल्हे जर पाहायला गेलं तर यामध्ये भंडारा असेल, नांदेड असेल, बुलढाणा असेल, नंदुरबार, चंद्रपूर, नाशिक, धुळे, सोलापूर, गडचिरोली, धाराशिव। त्यानंतरचे जे पात्र जिल्हे आहेत ते आहेत गोंदिया, पालघर, हिंगोली, पुणे, जळगाव असेल, रायगड, जालना, रत्नागिरी, सांगली, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात देखील समावेश आहे। तसेच वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी पात्र आहेत। तर महिलांनो अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।